तद्वतच महाराजांना पिठी साखर पेढे याही गोष्टी आवडत असत. मुळ्याच्या शेंगांची भाजी आवडायची महाराजांना. महाराजांना चहा आवडायचा. क्वचित प्रसंगी महाराज भजी सुद्धा खात असत. म्हणजे एकंदरीतच आपण या सगळ्या संत पुरुषांच्या आवडीनिवडी बघितल्या तर असं लक्षात येतं की जनसामान्यांच्या मध्ये राहायचंय. त्यामध्ये सावकारही आहेत, त्यामध्ये मजूरही आहेत, सगळ्या थरांची लोक आहेत. मग प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असंच अन्न स्वतःला प्रिय म्हणून या प्रत्येक संत पुरुषांनी निवडलेलं आहे. पहा, सगळ्या संतांची चरित्र अभ्यासली तर तुम्हाला असं लक्षात येईल किती साधे साधे पदार्थ त्यांनी स्वतःला प्रिय म्हणून प्रस्थापित केले. का तर या मजुराच्या खिशाला सुद्धा भाकरी परवडते, भाजी परवडते, भाजी नाही परवडली तर पिठलं परवडतं, पिठलं नाही परवडलं तर कांदा भाकरी तरी परवडते की नाही. ह्या पद्धतीने मग शंकर महाराजांनी खिचडी आपली आवडती बनवली. का तर खिचडी डाळ तांदूळ हे कोणालाही खिशाला परवडणार धान्य आहे, त्याच्यापासून खिचडी बनवता येते. तेलाची फोडणी दिलीच पाहिजे अशातला काही भाग नाही. इतक्या साध्या पद्धतीने, इतक्या सखोल विचारावरती ही मंडळी, सगळी संत मंडळी, त्यांनी ती आहार पद्धती आपला आवडता आहार म्हणून स्वीकार. मग हेच पदार्थ महाराजांना आवडतात म्हणून आजही महाराजांना हेच पदार्थ खाऊ घालण्यामध्ये काय मतलब आहे. आज सगळ्यांच्या खिशामध्ये लोकमातेचा अतिशय घनिष्ठ असा व्यवहार चालतो किंवा लोकमाता जवळपास अनेकांना प्रसन्न आहे आज. मग ती लोकमाता प्रसन्न आहे, तुमचं सगळं आदबशीर सगळं चाललेलं आहे, रामनाम ठाम. मग महाराजांना पुरणपोळी खायला घालावी असं तुम्हाला वाटत नाही का? मग पंचपक्वान्नांचं जेवण खायला घालावं असं तुम्हाला वाटत नाही का? घरामध्ये साधी 10 माणसं जमली तर कॅटररला किती चोखंदळपणे मेनू सांगता की नाही, याला हे आवडेल का, त्याला ते आवडेल का, मग सर्व समावेशक काय मेनू असेल किती विचार करून तो सांगितला जातो. मग महाराजांच्या बद्दल विचार करताना फक्त भाकरीच का द्यावीशी वाटते, खिचडीच का द्यावीशी वाटते, आणि त्याच्यात तो गोडाचा शिरा आणि ते पिठलं का? महाराजांना नको आहे का पंचपक्वान्न? पण त्यांनी त्या काळी सर्वसामान्यांना परवडेल असा नैवेद्य स्वीकारलेला आहे. तुम्ही आम्ही सर्वसामान्य राहिलेलो नाही आहोत. आपल्या खिशाला आज बऱ्यापैकी काही काही गोष्टी परवडत आहेत. आपण अंबानी नाही तरी सुद्धा. मग महाराजांच्या प्रती एकच एक ठोकळ नैवेद्य कशासाठी करायचं? तुम्ही तो ठोकळ नैवेद्य महिनाभर स्वतः खाऊन बघा. 15 दिवस पण खाऊ शकणार नाही, कंटाळा येईल, नको हवा, आपण उद्या काहीतरी दुसरं काहीतरी खाऊ. तो महाराजांना वर्षानुवर्ष घरोघरी घरोघरी तेच तेच द्यायचं. काय हशील आहे त्याच्यामध्ये? तर हा एक विस्तारास्तव बोललेला भाग झाला. पण या आता भाऊ कौरांना अशी इच्छा झाली की हा स्वयंपाक करून महाराजांना आवडतंय हे सगळं तर त्यांना घेऊन जावं. बरं, त्यांच्या मनामध्ये अशी आता चलबिचल घालमेल सुरू झाली की हे पदार्थ मला तर स्वतःला काही स्वयंपाक करता येत नाही, आणि घरामध्ये जी आता स्त्री आहे, प्रमुख स्त्री, आपल्या बंधूंची पत्नी म्हणजे भाऊंची वहिनी, तिला हे कसं करायला सांगायचं सगळं? कारण ती ऐकेल किंवा ती मान्य करेल हे कशावरून? कारण माझी आई आता लहानपणीच माझ्या निवर्तलेली आहे. ती जर असती तर तिला हक्काने मी सांगितलं असतं की आई हा नैवेद्य बनवून मला दे, मी महाराजांना तो अर्पण करणार आहे. पण या नानी, आता ही ज्यांची वहिनी होती तिचं टोपण नाव होतं नानी, तर ह्या नानीला कसं काय मी सांगू? कारण मुळातच तिचा स्वभाव अतिशय तापट आहे. तिला क्षणामध्ये डोक्यात संताप चढतो की तिला असंच्या असं काही कोणी बोललेलं चालत नाही, इतकी ती तापट आहे. तर तिला मी सांगून तिचं काही ऐकलं नाही तिने, उलट मलाच काहीतरी बडबड केली, काय गरज आहे, अमकय तमकय. तर आपल्या मनातल्या हेतूचं काय, आणि महाराजांना आपण ही मनापासून जे पदार्थ द्यायचे त्याचं काय, हा भ्रांतीमध्ये ते पडले.
आणि त्यांची मुळातच भिडस्त स्वभाव असल्या कारणाने त्यांची छाती होईना की आपल्या वहिनीला सांगावं की बाई तू हे पदार्थ करून देशील का, मला महाराजांना ते अर्पण करण्यासाठी तो डबा घेऊन शेगावला जायचंय, तो टिफिन न्यायचाय महाराजांना द्यायला. तर त्यांचा काही धीर होईना बोलाय. आणि मग त्या त्या विचारातच ते असे सचिंत बसलेले होते. त्यांचा चेहरा असा पडला होता की आपण हेल्पलेस आहोत असं त्यांना वाटायला लागलं, आपण हे काही करू शकत नाही. तर ते तिथे बसले होते, त्या तिथे काही कामानिमित्त ती नानी आली आणि तिने कटाक्ष टाकलं किंवा बघितलं दिराकडे. तर तिला असं लक्षात आलं की अरे हे इतकं पडेल चेहऱ्याने आपला दीर बसलेला आहे तिथे, काय झालं याला. तिला तो प्रश्न पडला की असं का, असं तर हे कधी नसतात. मग यांना काही आजार झालाय का, यांना काही दुखतंय. अशी ती तापट स्वभावाची बाई, पण तिच्या वृत्तीमध्ये कसा त्यावेळेला तो सॉफ्टनेस आला त्यापुरता. म्हणजे असा अर्थ नव्हता की अद्वा तद्वा ती येईल जाईल त्याच्याशी भांडत होती, तसंही काही नव्हतं. पण तिचं ते लक्ष गेलं आणि मग तिने स्पष्टपणे आपल्या दिराला विचारलं की असे का बसलात तुम्ही, आणि असा चेहरा पाडून काय बसलाय, तुमची मुखश्री म्लान कशासाठी झाली. असं दासगणूंनी ओव्यांमध्ये लिहिलेलं आहे. प्रत्यक्षात हा संवाद असा काही होत नाही घरामध्ये की आपली मुखश्री म्लान कशासाठी झाली वगैरे वगैरे. हे काव्यात्मक ओव्या आहे. तर तिने विचारलं का तोंड पाडून बसले, काय झालंय, काय तुम्हाला काही डोकं दुखतंय का, काही पित्त झालंय का, काही मळमळतंय का, काही ताप आलाय का, आजारपण आलंय का, काही हातपाय दुखतायत का, काही आडपडदा न ठेवता मला सांगा. कारण तिने काय म्हणाली त्यांना की मोठा भाऊ हा पित्या समान असतो आणि त्याची बायको ही माते समान असते. तर त्या नात्याने तुम्ही मला ते सांगा की ज्येष्ठ भ्राता पित्यापरी तत्कांता माय खरी, हे मनामध्ये आणा आणि आईच्या नात्याने मला सांगा की तुम्हाला काय होतंय. तर ते म्हणाले मला काही होत नाहीये, पण माझ्या मनामध्ये एक हेतू निर्माण झालेला आहे, काही इच्छा निर्माण झाली, ती मनीच्या मनी जिरून जाते, त्यामुळे माझी मुखश्री म्लान झाली किंवा मला असं सचिन तर मी इथे तोंड पाडून बसलो की मी त्याच विचारामध्ये आहे. हे काय नाटक नव्हतं चाललं की तोंड पाडून बसलं की कोणीतरी काहीतरी विचारेल. ती आपोआप निर्माण झालेली भाववृत्ती आहे, भावावस्था आहे. मग ती म्हणाली की स्पष्टपणे सांगा काय इच्छा तुमच्या मनामध्ये आहे. तर त्यांनी सांगितलं की नानी की मला अशी इच्छा उत्पन्न झाली की शेगावला महाराजांना भेटायला जावं आणि या वेळेला जाताना त्यांच्यासाठी टिफिन घेऊन जावा जेवणाचा, आणि त्यामध्ये हे जे पदार्थ आहेत की ज्वारीची भाकरी, ताजं लोणी, आंबाडीची भाजी, गरम गरम पिठलं, कांदा आणि हिरव्या मिरच्या, असा सगळा तो सागर संगीत स्वयंपाक त्यांना घेऊन जावा अशी माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली. तर ती म्हणाली हात तिच्या एवढ्यासाठीच का तुम्ही सचिंत बसलाय. अहो आपल्या घरामध्ये काही कमी आहे का, कशाचं न्यून आहे का, कसलं उणं आहे का, आपल्याला असं यासाठी विचार करण्याची आवश्यकता आहे का, हे कसं द्यायचं, असं काही नाहीये. आपल्या घरामध्ये सगळी सुबत्ता आहे, सधनता आहे, आणि एवढ्या साध्या गोष्टीसाठी तुम्ही तोंड पाडून बसलाय. तर स्पष्टपणे मला जर सांगितलं असतं, मला अक्षरशः हुकूम जरी केला असता तरी तो मी मान्य केला असता. कारण हे शेवटी इच्छा काय आहे तर शेगावच्या महाराजांना जेवायला घालायचंय, आणि ही तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, परमानंदाची गोष्ट आहे. स्पष्टपणे मला सांगा काय स्वयंपाक करायचंय, मी लगेचच स्वयंपाकाला लागते. आणि मग त्यांनी ते पदार्थ सांगितल्यावर ती पण आनंदाने लगबगीने स्वयंपाकाला लागली. मग तिने काय केलं, 3 ज्वारीच्या भाकरी केल्या, त्या भाकरींना सगळी भर लोणी माखून ठेवलं तिने, आंबाडीची भाजी तयार केली, पिठलं बनवलं, कांदा हिरव्या मिरच्या ओंजळभर अशा घेतल्या, त्यांना मीठ वगैरे लावून तिने व्यवस्थित अशा त्या तयार केल्या.
कांदे कापले आणि तो एक व्यवस्थित असा पुडाचा टिफिन भरला. पुडाचा म्हणजे टिफिन जो असतो 4 डब्यांचा एकत्र आणि कढीचा डबा, त्याला पुडाचा टिफिन म्हणतात. तर तो भरला आणि दिराला म्हणाली ती की हा घ्या टिफिन, हे झालंय तयार जेवण आणि आता त्वरित निघा, कारण दुपारी 12ची जर गाडी तुम्हाला मिळाली स्टेशनवर, म्हणजे रेल्वेने जाणार होते अकोल्याहून शेगावला, ती 12ची गाडी चुकवू नका. ती जर मिळाली नाही तर जेवणाच्या वेळेपर्यंत तुम्ही काही शेगावला पोहोचू शकणार नाही. मग महाराजांना हे जेवण अर्पण तरी कसं करणार? त्यामुळे त्वरित निघा, आता अजिबात थांबू नका. तर त्यांनी तो कवराने अतिशय हर्षाने तो डबा घेतला, कारण इच्छा ज्ञानींनी पूर्ण केली आहे. आणि मग ते लगबगीने स्टेशनवर आले. पण गंमत अशी घडली की ते स्टेशनवर पाऊल ठेवलं त्यांनी आणि त्यांच्या समोरून ती 12 वाजताची जी ट्रेन होती ती अशीच्या अशी निघून गेली. ती ट्रेन निघून गेलेली बघितल्यानंतर ते हताश झाले, कारण त्यानंतरची ट्रेन दुपारी 3 वाजता होती. आत्ताच्या सारखं सतत ट्रेनचं येणं जाणं म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्ती नव्हती त्या काळी. तर ते स्टेशनवरती वाकावरती बसले, शेजारी टिफिन ठेवलाय आणि अतिशय व्यथित आणि दुःख अंतःकरण झालं, दुःखी झाले अतिशय. काय करावं की एवढं सगळं मी जुळवून आणलं. त्या 12 वाजताच्या गाडीने जर मी शेगावला गेलो असतो, ती मिळाली असती तर अक्षरशः जेवणाच्या वेळेपर्यंत तिथे पोहोचलो असतो, म्हणजे महाराजांना हे सगळे पदार्थ मला अर्पण करता आले असते. आता 3 वाजता गाडी आहे, 3 घंटे अजून गाडीला अवकाश आहे. त्यानंतर मी ती गाडी पकडून शेगावला जाणार, म्हणजे पोचायला मला मठात पोचायला किमान 4 तरी वाजतील. आणि तोपर्यंत महाराजांचं जेवण तर नक्कीच झालेलं असेल आणि मग ही शिदोरी अशीच राहणार माझी. तर इकडे मनातनं धावा सुरू झाला महाराजांचा की महाराज, तुम्ही क्षणात केदारनाथला जागेवरनच एका क्षणातच पोहोचता, शेगावात काशीला जाता, प्रयागराजला जाता, ऋषिकेशला जाता, अनेक ठिकाणी अवघ्या त्रिभुवनात फिरून येता एका क्षणात. मग इथं अकोल्याच्या स्टेशनवर का येत नाही तुम्ही? शेगाव पासून अकोला असं किती लांब आहे? मग अकोल्याला या, तुम्ही स्टेशनवर या, ही माझी शिदोरी स्वीकार करा. जर आज ही माझी शिदोरी अशीच्या अशी राहिली तर मी अन्न पाण्याचा त्याग करीन, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो निश्चितच. मग क्षणात पाहता केदार, मग येथे येण्या सत्वर काहो अनुमान करिता, अशी त्यांची ती एकंदर भावावस्था झाली. पण ते घरी गेले नाहीत परत, कारण निश्चय काय होता, शिदोरी महाराजांना अर्पण करायचीच. आणि मग 3 वाजता जी गाडी आली, ट्रेन आली, त्या गाडीने ते अकोल्याहून शेगावला आले. शेगावला आल्यानंतर ते लगबगीने मठामध्ये गेले. तर इकडे शेगाव मध्ये काय दृश्य घडलं, तेव्हा काय हकीकत घडली की महाराजांसाठी शेगाव मधनं अनेक नैवेद्याची ताटं आलेली होती रोजच्या प्रथेप्रमाणे. तर त्या नैवेद्यांना बाळाभाऊ वरचे वर महाराजांच्या समोर आणून ठेवत होते आणि म्हणत होते की महाराज हे ग्रहण करा. आता दुपारचा 1 वाजून गेलाय तरी सुद्धा तुम्ही अजून अन्न ग्रहण केलेलं नाही, तर आता थोडं तरी काहीतरी खा. मग त्या नैवेद्यामध्ये कोणाची बासुंदी होती, कोणाचे घीवर होते, कोणाची श्रीखंडपुरी होती, कोणाचे गुलाबजाम होते, कोणाचे बर्फी खवा होते. साग्र संगीत यथेच्छ असे नैवेद्य महाराजांना अर्पण करण्यासाठी शेगाव मधनं ताटच्या ताट आलेली होती. आणि महाराजांनी त्यातलं थोडस काहीतरी खावं. महाराज काय प्रत्येक ताट रोजच्या रोज काही संपवत नव्हते, ते काही भोजन भाऊ होते का? तसं काही नव्हतं. ते प्रत्येकातलं थोडं थोडं ग्रहण करत असत, तोच नैवेद्य ते ग्रहण करत असत आणि तो भक्तांना प्रसाद म्हणून ते त्याला ताट दिलं जायचं. ही प्रथा चालू होती. प्रथा म्हणण्यापेक्षा हे रोजचा दिनक्रम महाराजांचा
होता त्याच्यामध्ये हे दुपारच्या भोजनाचं चालू असायचं. तर बाळाभाऊ ही ताटच्या ताट आणून ठेवायला लागले आणि आग्रह करायला लागले, अहो तुम्ही जेवल्याशिवाय प्रसाद भक्तांना मिळेल कसा? महाराज म्हणाले, हे बघ, आज माझं भोजन चौथ्या प्रहरी होणार आहे, तोपर्यंत थांबायचं तर थांबा, नाहीतर हे सगळी नैवेद्याची ताट तुम्ही परत घेऊन जा, मला त्याची पर्वा नाही. पण आज मी आत्ता जेवणार नाही, माझं भोजन चौथ्या प्रहरी होणार आहे. बाळाभाऊंना कळेना, नैवेद्याची ताट ज्यांनी घेऊन आले होते त्या तमाम लोकांना कळेना की आज असं का महाराज करताय. चौथ्या प्रहरी आज भोजन करायची लहर का आली त्यांना आणि आता का जेवत नाही? भूक नाही का लागली आपल्या सद्गुरु माऊलींना? आणि आमचा नैवेद्य आज ग्रहण करत नाही याचा अर्थ आमचे काही चुकलंय का? ह्या भ्रांतेमध्ये सगळी गर्दी होती, पण कोणीही आपापलं नैवेद्याचं ताट परत न्यायचं धाडस करायला तयार नव्हता. ते महाराजांसमोर ती ताट जशीच्या तशी मांडलेली पडलेली होती. असतील 50 एक ताट. एवढा म्हणजे जणू काही अन्नकोट मांडावा परमेश्वरापुढे तशा पद्धतीने ही सगळी ताट मांडलेली होती. 50 पेक्षा जास्त सुद्धा असतील. म्हणून ते अन्नकोट कसा मांडतात अनेक पदार्थांचा, तसं महाराजांपुढे ते सगळं दृश्य त्यावेळेला दिसत होतं. आणि महाराज तर चिटक्या वाजवीत गण गण गणात होते म्हणत आनंदामध्ये ब्रह्मानंदामध्ये मग्न आहे. अधनं बाळाभाऊ पुन्हा विनंती करतोय, पण ते नकार देत आहेत, नाही माझं भोजन चौथ्या प्रहरी होणार. आता प्रश्न पडलाय, पण मग हे 3 वाजताच्या गाडीने त्र्यंबक कंवर आले मठामध्ये 4 वाजता आणि त्यांनी महाराजांच्या समोर ती शिदोरी ठेवली, तेव्हा महाराज चटकन त्यांना म्हणाले, अरे वा, म्हणे मला भाकेत गुंतवलंस की महाराज तुम्हाला आज जेवायला घालणार आणि शिदोरी ठेवून येणार. अरे ही काय जेवणाची वेळ आहे का? आता 4 वाजलेले आहेत असं महाराज जेव्हा त्यांना म्हणाले, म्हणजेच तो योगी राणा आपल्या आसनावरती न करता भोजना बसलेला होता. आणि मग बाळाभाऊला चक्कन ते सगळं लक्षात आलं की आज महाराजांनी हे असं का केलं. आणि मग ते बाळाभाऊ त्र्यंबकांना म्हणाले की काय आणलेस ते दाखव तरी. तुझ्यासाठी महाराज तुझ्या भाकेत गुंतलेत. आता आम्हाला ते कोडं उलगडलं की महाराजांनी असं का केलं. तर ती शिदोरी काढ बघू तुझी. तर भाऊंना इतका आनंद झाला की अरे ही 5-50 त्याच्यापेक्षाही जास्त ताट मला समोर दिसतंय, त्याला एकालाही स्पर्श केलेला नाही आणि माझ्या शिदोरीमध्ये त्यांचं मन गुंतलंय. याचाच अर्थ जे सकाळपासून जे नाटक चाललंय माझ्याशी, ती संकल्प केलाय महाराजांना शिदोरी द्यायची, महाराजांना तो टिफिन ते जेवायला वाढायचंय. आणि नानीला कसं सांगू या भ्रांतेमध्ये, पण तिनेही ते आनंदाने मान्य केले. ती पाकसिद्धी झाली. आपण त्या 12च्या गाडीसाठी इथं आलो स्टेशनवरती अकोल्याच्या, पण आपली गाडी निघून गेली आणि 3 वाजल्याच्या गाडीमधनं आलोय आपण 3 वाजताच्या. आणि इथे हा योगी राणा न करता भोजना बैसला होता आसनी. काय वाटला असेल, काय भावावस्था आतमध्ये उचंबळून आलेली असेल, हे ऐकून आपलंही अंतःकरण सद्गदित होतं की सद्गुरु माऊली किती तऱ्हेनी आपल्या भक्ताचं आपल्या शिष्याचं कोड कौतुक ठेवतात, बूज ठेवतात, रक्षण करतात आणि त्यांना कसं ते सगळं समजून येतं आधीच. मग कंवरांनी ती सगळी शिदोरी उघडली. ते सगळं बाळाभाऊनी पाहिल्यानंतर बाळाभाऊला सुद्धा आश्चर्य वाटलं की अरे आज श्रीखंडपुरीवरती महाराजांचं लक्ष गेलं नाही, त्यांचं लक्ष कंवरांच्या भाजी भाकरीवरती गुंतलेलं होतं. मग बाळाभाऊनी एक रिकामं ताट आणलं. त्या ताटामध्ये कंवरांनी अतिशय प्रसन्न मनाने 3 भाकरी वाढल्या, त्याच्यामध्ये सगळं जेवण वाढलं. 3 भाकरी वाढल्यात, आंबाडीची भाजी वाढली, कांदा मिरची ठेवली, पिठलं वाढलेलं आहे. आणि हे सगळं वाढल्यानंतर कंवर
त्र्यंबक कंवर त्यांच्या समोर हात जोडून उभे राहिले. ती म्हणाले की महाराज आता भोजनासाठी बसा. महाराजांनी ते अन्न ग्रहण करायला सुरुवात केली. त्यातल्या 2 भाकरी महाराजांनी भक्षण केल्या. त्यांना जेवढी भाजी खायची होती, पिठलं खायचं होतं, कांदा खायचा होता, मिरची खायची होती, ती त्यांनी सगळं ग्रहण केलं. आणि मग जी तिसरी भाकरी उरली होती त्याचा एवढा एवढासा तुकडा तमाम भक्त मंडळींना प्रसाद म्हणून वाटण्यात आला. तो बाळाभाऊनी वाटला. मग लोकांच्या लक्षात आलं की आमच्या श्रीखंडपुरीपेक्षा कवराच्या भाकरीवरती आज महाराजांचं चित्त एकवटलेलं होतं. म्हणूनच ते आज न जेवता दुपारी 4 पर्यंत आपल्या आसनावरती बसलेले आहेत. मग महाराजांनी पण सांगितलं ना की तुमचे नैवेद्याची तुम्हाला जघाई झालेली असेल, तुम्हाला जेवायची, तर घेऊन जा त्वरित हे तुमचे नैवेद्य. मला त्याची पर्वा नाही. 100 ताटं आणून ठेवलीत तरी मला त्याची पर्वा नाही, कारण मला आज चौथ्या प्रहरातच जेवायचं आहे. मग हे जेव्हा घडलं तेव्हा इतका काही सद्भाव भाऊ कवरांच्या मनामध्ये उमटला की काय त्याचं वर्णन करण्यास पलीकडची ती गोष्ट आहे. आणि मग महाराजांनी त्यांच्या मस्तकावरती वरदहस्त ठेवला आणि ते म्हणाले की आता अकोल्याला घरी परत जा आणि पुढील वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत उत्तम रीतीने पास होशील, हा माझा तुला आशीर्वाद आहे, असं महाराजांनी म्हटलं. भाऊनी पाय निघत नव्हता तिथून, पण घरी तर परत जायला हवंच होतं. कारण त्यांना इतका काही हर्ष झाला होता. त्या हर्षामध्ये संपूर्ण जेवढे सुट्टीचे दिवस आहेत तेवढं इथेच राहावं. पण महाराजांनी सांगितलं की जा आता अकोल्याला, आज्ञा केली आहे, घरी परत जा, इथं राहा हे म्हणाले नाही. मग भाऊ जड अंतःकरणाने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत 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 महाराजांना दृष्टीमध्ये साठवत साठवत अकोल्याला परत आले आणि वडिलांना, वडील बंधूंना आणि वडील बंधूंच्या पत्नींना ही सगळी हकीकत त्यांनी इतकी हृदय अंतःकरणाने सांगितली की त्यांच्याही नयनामधनं त्या तिघांच्याही अश्रुधारा व्हायला लागल्या.